भाई सकाळचे 5 सव्वा 5 झालेत आणि आम्ही रात्रभर गप्पा मारत, गाणी बोलत, गप्पा गोष्टी करत, ट्रूथ अँड डेअर खेळत, असे बरेचसे ॲक्टिव्हिटी करत करत सकाळ उजाडली आमची. आणि भाई राहुल भाई म्हणजे आम्ही 7-8 जणच होतो, बाकीचे सगळे झोपलेले, पण आम्ही फुल नाईट गप्पा मारत बसलो आणि भाई खरंच मस्त वाटलं एकदम. आणि आता उजाडलंय, आता आम्ही चाललो झोपायला. आम्ही आता किती वाजले? 5:15 वाजलेत. आम्ही एक 2 तास झोपू, 2-3 तास. जरा आपल्याला अजून उद्या आजचा दिवस पण एन्जॉय करायचा, त्याच्यामुळे आम्ही 1-2 तास झोपू अजून आणि मग भाई परत मच्छूया. काय बोलतो? यस, पक्का भाई. आणि ऋषी भाई आले भाई, आपले कंपनीवाले, आपले कंपनी मॅन. माझा जरा गॉगल तिकडे राहिलाय. हा हीच आहे. मस्त एकदम सकाळचे 5चा व्ह्यू. कॅप मिळाली, गॉगल फक्त आतमध्ये. आवाजाची पूर्ण वाट लागली. आम्ही संध्याकाळपासून किती रे भाई आम्ही 10 वाजल्यापासून आम्ही गाण्यांच्या भेंड्या खेळत होतो. तोंडावरनं कळालं असेल तुम्हाला. ठीक आहे, चला आता आम्ही जातो, 2 तास झोपतो आणि मग 2 तासांनी उठून भेटू परत. भाई माउंटेन व्ह्यू, भाई माउंटेन. कुठे गेले रे? A few moments later. तर भाई गुड मॉर्निंग झाले आमची, फ्रेश वगैरे झालोय आणि फक्त 3 तास झोपलो. 3 तास. 6ला झोपलो, 9ला उठलोय. आता आपल्याला जायचं नाश्ता करायला, तर आपण जाऊन नाश्ता करू आणि मग आपल्याला पुढे आपल्या स्विमिंग पूलमध्ये जायचं एन्जॉय करायला. रात्रभर जागा आहे. आम्ही झोपल्यानंतर पण 7 वाजेपर्यंत जागा होता आणि आता झोपला येऊन. शुभम तो नाही आ रहा है. नाश्ता वगैरे मस्त केला आम्ही आणि चेंज वगैरे केला पूलमध्ये जाण्यासाठी. हाय सर आपले बिग बॉस आमचे. आणि आता आम्ही जाईल पूलमध्ये, थोडं फोटो बिटो काढतो, त्याच्यानंतर पूलमध्ये जाऊन. नाश्त्याला म्हणजे मस्त होतं नाश्ता. मिसळपाव होता, पोहे होते, बुर्जी होती, सगळ्यांनी सगळं खाल्लं एकदम टेस्टी. आणि मी ते फार्म हाऊसवाल्यांना भेटवेन जाताना सगळ्यांना. आणि आपण आपल्या टीमला पण भेटलो नाही, तर थोड्या वेळाने सगळे बाहेर येतील पूलमध्ये, तर आपण सगळ्यांना भेटू, परत एन्जॉय करू पूलमध्ये. तर आता आम्ही जरा फोटो बिटो काढतो आणि मग परत एकदा भेटू. भाई आम्ही आता पूलमध्ये रील वगैरे शूट करतोय मस्तपैकी. तर आता आम्ही चाललोय रील शूट करायला आणि पूलमधली माझ्या तर तुम्ही बघतातच आम्ही कसे एन्जॉय करतोय. तर पुढं पण अशीच एन्जॉयमेंट करत राहा. मी जरा ट्रायपॉड घ्यायला आलो माझा. ट्रायपॉड घेऊन आपण जरा रील शूट करू, ते तुम्हाला इंस्टाग्रामवर भेटतीलच बघायला. निशाना तुला दिसला ना, निशाना तुला दिसला ना. झिरमिर पाऊस धारा, भिरभिर करी मदनाचा हारा. केला सजना केला निशाना तुला दिसला ना, निशाना तुला दिसला ना. झिरमिर पाऊस धारा, भिरभिर करी मदनाचा हारा. केला सजना केला तुला
काजळ लावून आले मी आज, असं नका बघू पाव येते मला लाज. केला शृंगार आज घातला असाच, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोर निशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. मस्त पाऊस धरलाय बघा, सगळं वातावरण एकदम भारी झालंय. आणि आता आपण जेवून घेऊया. जेवण बिवून झालंय आमचं मस्तपैकी. एन्जॉय केला आम्ही पूलमध्ये. आणि आता आम्ही थोडा वेळ थांबू. पाऊस पडायचं वातावरण आहे. पाऊस जर पडला तर थांबू थोडा वेळ, आणि नाही तर आम्ही निघूया. तर पावसाचं वातावरण झालं, पावसाची वाट बघूया जरा एक पब्लिकला भेटूया आपण. जरा अनिल भाऊ. हाय बाय अनिल सर आपले. कसं वाटलं? छान वाटलं एकदम. ते निघतात आहेत म्हणून आपण त्यांना भेटूया पहिला. आता ते निघतात. फुल एन्जॉय केला सगळ्यांनी. A few moments later. तर पब्लिक 30चं आहे ना फक्त, मला स्क्रीनशॉट सेंड कर. पुन्हा एकदा झाली आपली ट्रिप सक्सेसफुल एकदम. आणि आपला भाऊ रुद्राक्ष ना भाई, रुद्राक्ष भाई त्याने पुन्हा एकदा म्हणजे एकदम सुंदर अशी सर्व्हिस दिली आपल्याला. आणि मस्त असं मॅनेजमेंट झालं एकदम. आणि फुल एन्जॉय केलं आम्ही लोकांनी. तसंच लास्ट टाईम आलेलो तसंच आम्हाला एकदम आमच्याकडं लक्ष देऊन आम्हाला एकदम चांगली सुविधा त्यांनी दिल्या. आणि आपले काका हे कंटिन्यू होते आमच्याकडे मागे पुढे करत, भाई काय पाहिजे काय नाही सगळं. आणि आपल्या आई यांनी आपल्याला जेवण खूप सुंदर जेवण बनवलं सगळं. आणि आपल्याकडे बरेच 1-2 पेशंट पण होते, त्यांच्यासाठी वेगळं जेवण आम्ही डिमांड केला तो पण त्यांनी बनवून दिला. आणि आपला भाई ये हा आपला भाऊ रुद्राक्ष भाई, हे आपले इकडचे सगळे करते धरतेत. आणि यांचा नंबर मी मागच्या ब्लॉगमध्ये पण टाकलेला. तर आता आम्ही निघतोय सगळेजण. आणि भाई बोल तुझ्याकडनं काहीतरी 2 शब्द आपल्या व्ह्युअर्स लोकांना. काय नाही, यांनी आपल्याला भरपूर सहकार्य केलं, जेवण वेळेवर केलं, एन्जॉयमेंट एकदम व्यवस्थित केली. त्यांनी पण एन्जॉय केलं आणि आम्हाला पण त्रास दिला नाही, त्याबद्दल धन्यवाद. भाई तुम्हाला पण थँक्यू मनापासून. अशी सर्व्हिस द्या, पुन्हा पुन्हा आम्ही येऊ. आणि आपले व्ह्युअर्स लोकांना पण सांगतो नक्की इथं व्हिजिट करा. भाई खूप सुंदर आहे, मस्त फॅमिली टाईम, फ्रेंड्स लोकांसोबत सगळं एकदम ऑसम आहे. तर भाई थँक्यू. परत आम्ही नक्की येऊ. काका थँक्यू. काकी
काय होते नक्की येऊ परत एक आपले पब्लिकची थोडी आपण घेऊ आपले श्रीकांत भाई. कसा वाटला भावा? मस्त एकदम क्लासिक. मने आहे ना मने. मनोज भाई तुमचं काय मत? कसं वाटलं? कसं एन्जॉय केला? खूप छान होता. आणि फुल भावाने फुल एन्जॉय सगळे पोरं आपले. प्रणय सर कसं वाटलं तुम्हाला? एकदम रापचिक. ए भाई लोक बोला काय कसं वाटलं मग तुम्हाला? एक नंबर. आपला जयेश भाई राहुल ऋषीने जे काही अरेंजमेंट केलेली ती खूप छान होती. थँक्यू आणि खूप छान होती. वाल साहेब अजून कोण आहे? नाही छान होती. कौन सा अंदर है? एक मेरा बैग किधर है? चला बाय बाय पब्लिक. बाई वाशिमला भेटायचं राहिलं आमचं. बाय बाबी. चल भाई चला प्रणय सर बाय. तर आलोय घरी फायनली. आणि म्हणजे झालं एकदम व्यवस्थित सगळं. आपला ही ट्रिप पण पार पडली. आणि आपल्या ऑफिसचेच होते सगळेजण. सगळ्यांना भेटवता आलं नाही कारण सगळेजण आपापल्या धूनमध्ये होते, एन्जॉय करत होते. मग बोललो उगाच त्यांना पण नको डिस्टर्ब म्हणून आपण आपले सेपरेट काढले व्लॉग शूट घेतला. त्यांचं एन्जॉयमेंट तुम्ही बघितलं कसे ते सगळे फुल एन्जॉय करत होते सगळेजण. आणि फार्म हाऊस तर तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये तर बघितलाच असेल. तेव्हा पहिला सेम ठिकाणी आपण गेलेलो तो तुम्ही बघितलाच असेल. आणि ह्याच्यात पण जेवढं कवर करता आलं तेवढं केलं. आणि हीच म्हणजे 1 महिना झाला कुठं गेलो नव्हतो. एक प्लॅन बनला आमचा आणि गेलो फायनली. मस्त एन्जॉय वगैरे केलं. आणि भाई त्या फार्म हाऊसला पुन्हा जाण्याचं कारण हेच होतं की त्यांची सर्विस आम्हाला खूप आवडलेली. आणि जशी ती जागा आहे तुम्ही बघितलंच एकदम आईस्पाईस कंजस्टेड नाही काय, एकदम फ्री आहे. आणि तिकडचा स्टाफ पण खूप चांगला आहे. आणि म्हणजे सगळेच जण जे तिकडे सांभाळतात फार्म हाऊस ते सगळेच एकदम चांगले कॉन्टॅक्टमध्ये पण आहेत आपल्या. आणि बरेच म्हणजे आम्ही जाऊन आलो त्यानंतर आपले बरेचसे असे रेफरन्सनी पण खूप जण तिकडे गेलेत. आणि आपण पण पुन्हा एकदा जाऊन आलो त्यांच्याकडे. तर असंच हेच सांगायचं होतं बस, बाकी काय नाही. आणि हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा कमेंट करून. आणि आपण आता पावसाळा चालू होतो आहे आणि आपल्या बँजोची वगैरेनी पण प्रॅक्टिस चालू करायची आपल्याला. आणि अजून प्लॅन आहेत बरेचसे पण ते अजून कन्फर्म नाहीत. पण ते झाले तर बाई त्याचा ब्लॉग नक्की बनवेल. हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आणि असंच आपले ब्लॉग बघत राहा. आता संपवतो ब्लॉग इकडे, पुन्हा भेटू कडकवाला आपल्या ब्लॉगमध्ये. तोवर टाटा बाय बाय गुड नाईट. असेच ब्लॉग आपले बघत टाटा. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.